शहरातील रेल्वे स्थानकांविषयी नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले। या पाहणी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत आढळून आलेल्या अनेक गंभीर त्रुटी, समस्या व असुविधांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत असून याबाबत सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पाहणी दरम्यान स्थानकात विना तिकीट फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळले। स्वतः प्लॅटफॉर्म तिकीट काढून प्रवेश केल्यानंतरही अनेक जण कोणतीही तपासणी न करता परिसरात वावरत असल्याचे दिसून आले। घटना घडून गेल्यानंतर त्रुटी लक्षात येतात ही बाब अत्यंत गंभीर आहे। स्थानक परिसरात व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ, दारू व अंमली पदार्थांचे सेवन तसेच चोरी, अत्याचार यासारख्या घटना वारंवार घडत असून हे अत्यंत गंभीर आहे। या सर्व प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बद्दल वारंवार तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत होत्या। मग त्याच्यामध्ये अनिल परदेशी आमचे असतील, त्याचबरोबर आमचे चैतन्य जोशी म्हणून जे रेल्वेचे मेंबर आहेत कमिटीचे, त्यांच्याकडनं काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या सगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एक दिवस अचानक या ठिकाणी साईट व्हिजिट करायची असं माझ्या डोक्यात होतं। त्यानुसार अधिवेशन संपल्यानंतर आणि दौरा संपल्यानंतर मी आज या ठिकाणी अचानकपणे उपस्थित झालेली आहे। थोडीशी कुणकुण तरी सुद्धा त्यांना मिळाली, पण या सगळ्या पाहणीनंतर अनेक त्रुटी, पुणे रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक त्रुटी लक्षात आलेल्या आहेत। मी आता डीआरएम यांना भेटायला जाणार आहे आणि डीआरएम यांना भेटल्यानंतर खरं तर मी मागच्या 2 महिन्यांपूर्वी त्यांना एक तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली होती आणि त्यांना काही फोन नंबर सुद्धा दिले होते की काही व्यक्तींची तुम्ही पर्सनली भेट घेऊन या तक्रारींचं निवारण करा, तुमची भेटण्याची वेळ सुनिश्चित करा, जेणेकरून तक्रारदार जे असतील त्यांना ठराविक वेळेमध्ये आपलं प्रतिनिधित्व पुणे शहरातल्या प्रवाशांच्या माध्यमातून मांडता येईल। परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची यंत्रणा ही या ठिकाणी डेव्हलप झालेली नाही आहे। आज या ठिकाणी अचानकपणे दाखल झाले असता आणि पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या त्रुटी जाणवलेल्या आहेत। खरं तर इथे 160 कॅमेरे बसवलेत। आता आम्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली, कॅमेरे फंक्शनिंग कंडिशन मध्ये आहेत, परंतु ज्या वेळेला एखादी व्यक्ती आतमध्ये प्रवेश करते रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये, जसं आपण एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश करतो, आपल्याकडे एक तिकीट असतं, आपण प्रवास करणार आहोत याचं ते तिकीट पुरावा असतो आणि अशाच लोकांना प्रवेश दिला जातो। आणि जरी त्यांना सोडायला आलेल्यांपैकी काही जणांना हवं असेल तर आपल्याला पासपोर्टचं एक वेगळं एअरपोर्टचं एक वेगळं तिकीट मिळतं की ते काही काळासाठी व्हॅलिड असतं। तसं आज आमचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत, पण आम्ही तपासणी केली असता प्लॅटफॉर्म तिकीट नसलेले किंवा प्रवाशांचं पण तिकीट नसलेले अनेक या ठिकाणी लोक आले आहेत। ते कोण आहेत? एखादी जेव्हा घटना घडते तेव्हा ती व्यक्ती कोण आहे हे कसं कळणार? तुमचे सीसीटीव्ही या ठिकाणी घटना घडून गेल्यानंतर कोण होता हे ठरवण्यासाठी आहेत। एखादी अवैध व्यक्ती त्या ठिकाणी येत असेल तर तिला अडवण्याची कुठली यंत्रणा आहे? त्याचबरोबर त्या ठिकाणी स्कॅनर लावलेले आहेत, पण स्कॅनर एक आहे आणि बाजूला एंट्री जर का फ्री एंट्री आहे तर लोक आपोआप त्या बाजूने येत आहेत जिथे कुठल्याही प्रकारचा अडसर किंवा चेकिंग केलं जात नाही। सिक्युरिटी स्कॅनर जे आहेत तो असा एकच स्कॅनर त्या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी मोकळी जागा आहे, अनेक लोंढेच्या लोंढे त्या भागातून येतात। आतमध्ये सुद्धा आम्ही पाहणी केली असता अनेक दारुडे लोक आढळले, ड्रग्ज ऍडिक्ट आढळले, त्याच्या हातामध्ये ड्रगची पुडी किंवा काही गोष्ट होती ती आढळली। तो तिथे सांगतोय की मी इथे राहणारा नाहीये, त्यांनी व्यसन केलेलं आहे। अशी सगळी माणसं या ठिकाणी घडतायत। रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेल्या आहेत। 3-4 वर्षाच्या बालिकेपासून युवतींपर्यंत अनेक महिलांवर अत्याचार इथे झालेले आहेत। चोऱ्यांची प्रकरणं लाखो प्रमाणात आहेत। असं असताना आणि आम्ही माहिती दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी सिक्युरिटीची कोणत्या प्रकारची व्यवस्था का नाही याची पाहणी करायला आणि याचा पाहणी अहवाल आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे देणार आहोत, हे करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे। कारण आम्हाला स्पष्टपणे निर्देश आहेत केंद्राचे की प्रत्येक रेल्वे स्टेशन हे प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्ययावत असायला पाहिजे आणि नसेल तर आम्हाला कळवा। या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आता पाहणी केली। अस्वच्छतेचा मुद्दा असो, पाणी पुरवठ्याच्या सोयी असोत, या ठिकाणी जे स्टॉल्स आहेत
ते स्टॉल वेगळ्या माणसांच्या नावावर आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी वेगळी व्यक्ती असे काही प्रकरण असू देत. फूड अँड लायसन्स ज्यांना दिलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट ते एक्सपायर झालेले अनेक गोष्टी या ठिकाणी लक्षात आला. अशा विविध गोष्टी या तक्रारींच्या समक्ष पाहणी केल्यानंतर आता आम्ही भेट देणार आहोत अधिकाऱ्यांशी आणि मीटिंग घेणार आहोत आणि DRMची मीटिंग घेणार आहोत आणि DRMच्या मीटिंग नंतर ज्या गोष्टी त्यांच्या चर्चेतून आम्हाला समाधानकारक आढळल्या नाहीत किंवा नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी ही तक्रार तशीच राहिली असं लक्षात आलं तर नक्कीच वरपर्यंत त्यांची तक्रार केली जाईल. मी हे एक आग्रहाने सेंट्रल गव्हर्नमेंटला हे विनंती करणार आहे की रेल्वे स्टेशन ज्या स्टेटमध्ये आहे, ज्या शहरामध्ये आहे, त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जर वेंडर्स असतील तर त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल स्वतःच्या स्टॉलवर आणि असे जे गरजू असतील त्यांनाच ते स्टॉल दिले जावेत. पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक गरजू आणि बेरोजगार तरुणी किंवा गरजू तरुणी महिला सुद्धा आहेत. बचत गटातल्या अनेक ऍक्टिव्हिटीज चालतात. अशाच लोकांना इथले स्टॉल दिले जावेत. इथे 17 अधिकृत स्टॉल आहेत आणि ते मॅक्सिमम आम्ही जे पाहिले ते सगळेजण बाहेरच्या राज्यातले आहेत. अशी एक पॉलिसी केली जाऊ शकते का? कारण की सेंट्रली हे स्टॉल्स अलॉट होतात असं यांचं म्हणणं आहे. पण सेंट्रली अलॉट होत असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी किंवा सॉफ्टवेअरच असं काही डेव्हलप होऊ शकतं का की त्या ठिकाणच्या रेल्वे स्टेशन्सला त्याच ठिकाणचे स्टॉल्स आहेत त्याचीच एंट्री व्हॅलिड ठरू शकते आणि त्याच्यातूनच निवडक स्टॉल्सला परवानगी दिली जाऊ शकते. काही ब्रँडेड असू शकतात जसे की आता